तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून आमदार संजय गायकवाड यांनी याच पुस्तकाच्या प्रकाशकाला जी काही धमकी दिली होती, शिवीगाळ केली होती, या प्रकरणी आता कोर्टाने संजय गायकवाड यांच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत. यापुढच्या काळात नेमकी काय चौकशी होणार आणि संजय गायकवाड यांच्यावर पुन्हा काय कारवाई होणार या संदर्भात बोलण्यासाठी ॲडव्होकेट असीम सरोदे आत्ता आपल्या सोबत आहेत. काय संजय गायकवाडांच्या चौकशीची खरं तर परवानगी देण्यात आलेली आहे. तुम्ही देखील हा मुद्दा लावून धरला होता. आता नेमकी पुढे काय चौकशी होणार, गुन्हा दाखल होणार, काय होणार? आता पोलिसांना जी कोर्टाने परवानगी दिलेली आहे संजय गायकवाड यांची चौकशी करण्याची, तिथपर्यंत येण्याचा प्रवाससुद्धा अत्यंत कठीण आहे. म्हणजे सुरुवातीला आपण पाहतो की अत्यंत अश्लील शिवीगाळ, आई बहिणीवरून शिव्या देणे, जीवे मारण्याची धमकी देणे एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्य हनन होईल अशा प्रकारचं वक्तव्य करणे, या सगळ्या कारणांसाठी दखलपात्र गुन्हा नोंद व्हायला पाहिजे अशी मागणी आम्ही सातत्याने करत होतो. पण पोलिसांवर राजकीय दबाव असल्यामुळे त्यांनी अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद केलं. त्यानंतर पोलिसांना नोटीस पाठवावी लागली की तुम्ही दखलपात्र गुन्हा म्हणून याची नोंद घ्या, नाहीतर आम्हाला कोर्टात जावं लागेल. उच्च न्यायालयात केस दाखल करावं लागली. आणि जेव्हा ती सगळी प्रकरण ते वाचलं पोलिसांनी, तेव्हा त्यांनाच एक सद्बुद्धी झाली आणि त्यांनी अर्ज केला न्यायालयामध्ये की आम्हाला आमदार संजय गायकवाड यांची चौकशी करण्याची परवानगी द्या. ते विधानसभा सदस्य असल्याने त्यांची परवानगी त्यांनी मागितली आणि कोर्टाने त्यांना आता परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आता राजारामपुरी पोलीस स्टेशन कोल्हापूर येथील पोलिसांची टीम ही बुलढाणा येथे आमदार संजय गायकवाड यांची चौकशी करण्यासाठी जाईल. अपेक्षा आहे की ते चौकशीमध्ये सहकार्य करतील. चौकशी अहवाल जो काही कोर्टामध्ये सादर करण्यात येईल त्यानुसार मग पोलीस ठरवतील की दखलपात्र गुन्ह्याची नोंद करायची की नाही. हा जर खोटा अहवाल आला तरी आमची लढाई सुरू राहील की अहवाल जर बनावट स्वरूपाचा, दिखाऊ स्वरूपाचा दाखल केला तरी हे जे त्यांनी वक्तव्य केलेले आहे सगळे ते दखलपात्र कसे आहे हे आम्ही कोर्टाला पटवून देण्याचा प्रयत्न करू. पण याच पुस्तकाच्या प्रकाशकाचं म्हणणं आहे की प्रशांत आंबे की अजूनही त्यांना धमक्या येत आहेत त्यांच्या काही लोकांकडून. प्रशांत आंबीला सातत्याने धमक्या येत आहेत. कारण की संजय गायकवाड यांनी सांगितलंच होतं की तुमच्या घरात 100 जण मी घुसवीन आणि ते घुसवीन म्हणजे प्रत्यक्ष घुसवीन किंवा अशा टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशनच्या माध्यमातून दबाव आणीन, हा त्यांच्या धमकीचा प्रकार आहे. आणि त्याच्या अनुसरूनच अनेक फोन त्यांना येत आहेत, धमक्या दिल्या जात आहेत आणि सातत्याने जीवे मारण्याच्या सुद्धा धमक्या देत आहेत. पण अजूनही पोलिसांनी काही प्रशांत आंबीला पोलीस संरक्षण दिलेलं नाही. पण मग या सगळ्या चौकशीनंतर काही समोर येईल असं वाटतंय तुम्हाला, ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण समोर आलं? खरं तर याच्यामध्ये चौकशीचा कोणताही भाग नाही. प्रशांत आंबीला ज्या शिवीगाळ केलेली आहे आमदार संजय गायकवाड यांनी, ते त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यांनी जाहीरपणे आपल्याच माध्यमांसमोर माफी मागितलेली आहे की माझे वक्तव्य माझं चुकलं असेल, पण त्यांनी शिवाजी कोण होता हे टायटल बदललं पाहिजे असं त्यांनी कबुली जबाबच एक प्रकारे दिलेला आहे. याच्यामध्ये चौकशी करण्याचं काही नाही, परंतु चौकशीचा दिखावा पोलिसांना करायचा असेल त्यांनी तो करावा. जर चौकशी अहवाल हा अप्रामाणिक स्वरूपाचा असेल तर आम्ही न्यायालयात त्यालासुद्धा आव्हान देऊ. तर या सगळ्या चौकशीनंतर दखलपात्र गुन्हा दाखल करावा अशी मागणी असीम सरोदे यांची आहे. आणि जर पोलिसांनी दिखावा केला चौकशीचा तरी देखील आम्ही पुढची जी काही लढाई आहे ती आम्ही लढणार असं असीम सरोदे यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.